एक परफेक्ट सिनेमॅटोग्राफी जर तुम्हाला करायची असेल ना, तर त्याच्यामध्ये वापरणाऱ्या रंगांचा नियमसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर तो नियम तुम्हाला माहिती नाही आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी या व्हिडिओमध्ये तोच नियम अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आता चला आपण आपल्या नियमाकडं वळूयात. तर त्या रंगांचा नियम असा असतो, 60%, 30% आणि 10%. आता तुम्हाला समजलं नसेल की 60, 30, 10 हे काय आहे. हे ते नियम आहे जे की आपल्या सिनेमॅटोग्राफीमधल्या त्या फुटेजमध्ये यूज करणाऱ्या आपल्या रंगांचा असतो. आता मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जसे की आता ही फुटेज आहे. या फुटेजमध्ये 3 माणसं आहेत. तर या 3 माणसांनी वेगळे वेगळे कपडे घातलेले आहेत. पण याच्यापैकी 2 माणसांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, या विमानाचा रंग, या 2 शर्टांचा रंग हा झाला 60% रंग. त्याच्यानंतर हे ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या आहे थोडा विटकरी विटकरी कलरचा. तर हे विटकरी विटकरी कलर आणि लगे पाठीमागं बसलेला जो माणूस आहे त्याच्या शर्टाचा कलर हे झालं 30%. आणि यांच्या चेहऱ्यांचा जो कलर आहे ना तो झाला 10%. 60, 30, सॉरी 60%, 30% आणि हा 10%. हा एक नियम. ही एकच फुटेज नाही, अजून मी तुम्हाला दाखवतो. याच्यानंतरची जे फुटेज आहे त्या फुटेजमध्ये सुद्धा बघा. आता ही जे फुटेज आहे या फुटेजमध्ये मी तुम्हाला सांगतो कलरचा नियम. हे जे सोनेरी कलर आहे ना हा पूर्ण कलर आहे 60% नियम, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं ठेवलेलं जे फर्निचर आहे हे आहे 30% नियम. हे फर्निचर, यांच्या अंगावरचे कपडे. पण हा जो एक माणूस आहे याच्या अंगावरचे कपडे तुम्ही बघा, थोडं नोटीस करा, हा 10%मध्ये येतो. ही एक फुटेज. हे झाल्याच्यानंतर याच्यानंतरची ही एक फुटेज. याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, ही पूर्ण बिल्डिंग, ही पूर्ण बिल्डिंग आणि ही पूर्ण बिल्डिंग, हे झालं पूर्ण 60%. त्याच्यानंतर या बिल्डिंगच्या मधोमध तुम्हाला हिरवी झाडं दिसत असतील, हे झाले 30%. आणि या माणसाने घातलेलं शर्ट आणि या महिलेनं घातलेलं जे काही कपडे वगैरे आहेत ते झालं 10%. 60, 30, 10. अजून समजलं नसेल तर अजून तुम्हाला सांगतो समोरच्या फ्रेममध्ये. आता या फ्रेममध्ये जे खालची फरशी आहे याचा कलर, यांच्या शर्टांचा कपड्यांचा कलर, वरचा कलर हे झाला 60% कलर. याच्यानंतर या फ्रेममध्ये जे व्हाईट कलर आहे, जे की या बेसिनचा कलर आहे, या भिंतीचा कलर आहे, तो झाला 30% कलर. आणि यांच्या कातड्यांचा म्हणजे चेहऱ्यांच्या रंगाचा कलर तो झाला 10%. आता ही एक फ्रेम झाली. अजून याच्यानंतर तुम्हाला समोरची फ्रेम. आता हे जे आहे ना हे असं नाही की लॉंग शॉटमध्ये सुद्धा लागू होतं. हे नियम ना क्लोजअपमध्ये सुद्धा लागू होतं. याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, जो विटकरी कलर आहे ना तो कलर, पाठीमागचा कलर, या महिलेच्या त्वचेचा कलर हा झाला 60% कलर. त्याच्यानंतर हिच्या केसांचा कलर आणि अंगामध्ये घातलेल्या या ब्राचा कलर हा झाला 30% कलर. आणि हिच्या लिपस्टिकचा कलर हा झाला 10% कलर. हे 60% कलर, 30% कलर आणि हा 10% कलर. तर हे होतं एक प्रॅक्टिकली. आता याच्यापेक्षा जर तुम्हाला अजून एक्स्ट्रीम लेवलवर जर समजून सांगायचं असेल तर आता मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, आता जे हा कलर आहे हा पूर्ण ब्लँक आहे. असं समजायचं की हा कलर आपला पूर्णपणे 100% कलर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, या पूर्ण कलरमध्ये एक डिफरंट कलर यूज करावा लागेल. त्यासाठी आपण यूज केलेला आहे डिफरंट कलर आणि तो कलर आहे हा व्हाईट. याच्यामध्ये गेलं की आता तुमचं लक्ष कुठं जाणार, सरळ त्या व्हाईट बिंदूवर, की हां बाबा तो कलर थोडासा वेगळा आहे. हे नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला काही लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधायचं आहे हे नॉर्मली आहे. तर याच्यानंतर तुम्हाला सांगतो की तो नियम होता, हा झाला 100%वाला नियम, ठीक आहे. याच्यानंतर हा झाला 60%वाला नियम. हे 100 आपले, हे 60% नियम, हे 30% नियम, ठीक आहे. नियम सांगतो तुम्हाला, हा 60%, हा 30% आणि हा 10%. 60%, 30% आणि 10%. समजला? एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या फुटेजमध्ये जो 60% रंग आहे ना तो मॅक्झिमम मोठा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 30% कलर त्याच्याच मॅचिंगनुसार कलरचं काहीतरी असं ठेवायचं की जे त्या कलरमध्ये मिक्स झालं पाहिजे. पण जो 10% कलर आहे तो थोडा हायलाईट असला पाहिजे. आणि तो जो हायलाईट कलर आहे ना तो अशा व्यक्तीवर असला पाहिजे किंवा अशा काही कोण्या गोष्टीवर असला पाहिजे जी गोष्ट तुम्हाला लोकांना दाखवायची आहे. जर तुम्ही हे नियम यूज करून जर तुमचा व्हिडिओ बनवला तर तुमचा व्हिडिओ अजून भारी होईल. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय.